श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, हा संकेत त्या व्यक्तीसाठी आहे जी सध्या आयुष्यात खूप मोठ्या वेदनेतून जात आहे. मनातून तुटलेली आहे, पण तरीही शांतपणे सगळं सहन करत आहे. आजचा संकेत काही लोकांसाठी नाही, हा संदेश त्या व्यक्तींसाठी आहे जी आतून खूप थकली आहे, जिच्या चेहऱ्यावर हसू आहे, पण मनात शांतपणे युद्ध सुरू आहे. लोकांसमोर स्ट्रॉंग राहतोस, पण रात्री एकटं असताना मन तुटत असतं. तुझ्या डोक्यात सतत एकच विचार चालू आहे, मी इतका प्रयत्न करतोय तरी माझ्याच आयुष्यात इतकं रिकामेपण का आहे. हा संकेत सांगतो, तुझी शक्ती संपलेली नाही. फक्त तू खूप काळ स्वतःच्या वेदना लपवत राहिलास. तू प्रत्येक वेळी इतरांना समजून घेतलंस, इतरांसाठी स्वतःचं मन मारलंस. पण ज्यावेळी तुला आधार हवा होता, तेव्हा तुला शांतता मिळाली, माणसं नाही. आता तुझ्या आयुष्यात एक विचित्र काळ सुरू आहे. लोकांमध्ये असूनही एकटेपणा जाणवतोय. फोन हातात असतो, पण कोणाशीही बोलावंसं वाटत नाही. मनात खूप काही आहे, पण शब्द बाहेर येत नाहीत. हा काळ तुला तोडण्यासाठी नाही, हा काळ तुला आतून बदलण्यासाठी आलेला आहे. कारण काही वेळा देव माणसांना गर्दीतून बाहेर काढतात, जेणेकरून तुला स्वतःची खरी किंमत समजेल. तुझ्या आयुष्यात जे काही तुटलं, जे दूर गेले, ज्या नात्यांनी तुला रडवलं, त्याचा अर्थ तू कमजोर आहेस असा नाही. याचा अर्थ एवढाच, तुझं मन खूप खरं होतं आणि खरं मन नेहमी जास्त जखमी होतं. पण आता एक नवीन टप्पा सुरू होतोय. तू आधीसारखा प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणार नाहीस. तू स्वतःच्या शांततेला महत्त्व द्यायला शिकलास आणि ज्यांनी तुला कमी समजलं त्यांच्यापासून मन हळूहळू दूर जाईल. हा संकेत सांगतो, सध्या जरी तुझ्या आयुष्यात अंधार दिसत असला, तरी तुझ्या आत एक नवीन शक्ती तयार होत आहे. आणि लक्षात ठेव, ज्याला देव मोठं बनवतो त्याला आधी एकटेपणाची परीक्षा द्यावी लागते. म्हणून हार मानू नकोस. तू सध्या शांत आहेस म्हणजे संपलेला नाहीस. तुझ्या वेदनामधूनच तुझा नवीन जन्म सुरू होतोय. जर हा संकेत तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि अशाच संकेतासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा संकेत त्या व्यक्तीसाठी आहे जी सध्या सगळ्यांपासून थोडी दूर झाली आहे, जी आधीसारखी बोलत नाही आणि जी शांत राहून स्वतःच्या मनात उत्तर शोधत आहे. तुझ्या आयुष्यात सध्या एक असा काळ सुरू आहे जिथे तुला गर्दी आवडत नाही, मोठमोठ्या गप्पा आवडत नाहीत. कारण तुझं मन आता खोट्या नात्यांनी थकलं आहे. तू खूप काही पाहिलंस, लोकांचे बदललेले चेहरे पाहिलेस, गरज संपली की दूर जाणारी माणसं पाहिलीस आणि म्हणूनच आता तू स्वतःमध्ये राहायला शिकलास. हा एकटेपणा शिक्षा नाही, हा संकेत आहे. देव तुला लोकांपासून दूर करून तुझ्या आत्म्याजवळ आणत आहेत. कारण काही वेळा आयुष्यात आवाज कमी झाला कीच मनाचा खरा आवाज ऐकू येतो. तू सध्या शांत आहेस, पण तुझ्या आत खूप मोठं परिवर्तन सुरू आहे. तू आता प्रत्येक गोष्टीवर रिॲक्शन देणार नाहीस, प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करणार नाहीस. कारण तुला समजायला लागलंय, त्यांना तुझी किंमत समजते, त्यांना स्पष्टीकरण लागत नाही. हा संकेत सांगतो, तुझ्या आयुष्यात लवकरच क्लॅरिटी येणार आहे. ज्या गोष्टींबद्दल तू गोंधळलेला होतास, ज्या नात्यांमध्ये तू अडकला होतास, ज्या निर्णयामुळे तू घाबरलास, त्यांची उत्तरं हळूहळू मिळायला सुरुवात होतील. फक्त एक गोष्ट कर, स्वतःपासून पळू नकोस. जेव्हा तुझ्या मनात एकटे असताना विचार येतात, ते दुर्लक्ष करू नकोस. कारण काही वेळा देव माणसांशी शब्दांनी नाही तर शांततेत बोलत असतो. तुझ्या आयुष्यात आता एक नवीन मार्ग उघडणार आहे, पण त्याआधी तुला स्वतःला ओळखावं लागेल. तू हरवलेला नाहीस, तू शोधात आहेस आणि जो स्वतःला शोधायला निघतो त्याचं आयुष्य कायमचं बदलून जातं. जर हा संकेत तुझ्या मनाशी जुळला असेल तर कमेंटमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच संकेतासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. हा संकेत त्या व्यक्तींसाठी आहे ज्यांनी आयुष्यात खूप काही सहन केलं की आता रडायलाही ताकद उरलेली नाही. तू सध्या बाहेरून शांत दिसतोस, पण आतून पूर्ण तुटलेला आहेस. कोणीतरी तुला शब्दाने दुखवले आहे, कोणीतरी विश्वास तोडला आणि काही गोष्टी अशा घडल्या ज्यांनी तू कधी कल्पनाही केली नव्हती. तुझ्या मनात सतत एकच भावना चालू आहे,
मी एवढंच वाईट काय केलं होतं? हा संकेत सांगतो तुम्हाला, तुझ्यावर जे काही कोसळलं ते तुला संपवण्यासाठी नव्हतंच. ते तुला जागं करण्यासाठी होतं. कारण काही वेळा देव आपल्या आयुष्यातून काही लोकांना काढून टाकतो. कारण ते आपल्यासाठी योग्य नसतात. तू ज्यांना स्वतःचं मानलं, त्यांनीच तुला एकटं सोडलं. ज्यांच्यासाठी तू मनापासून उभा राहिलास, त्यांनीच तुझ्या मनावर जखमा केल्या. आणि आता तू थकलास. लोकांवर विश्वास ठेवून थकलास. स्वतःला समजावून थकलास. प्रत्येक रात्री मनाशी लढून थकलास. पण हा शेवट नाही. हा संकेत सांगतो तुम्हाला, तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण अध्याय आता संपत चालला आहे. सध्या सगळं तुटले पण वाटतंय, पण जे तुटतंय ते कायमचं वाईट नसतं. काही गोष्टी तुटतात जेणेकरून माणूस पुन्हा नव्याने उभा राहू शकेल. तुझ्या डोळ्यातील अश्रू व्यर्थ गेलेले नाहीत. तुझ्या शांततेतली वेदना देवाने ऐकली आहे. आता हळूहळू तुझ्या आयुष्यात नवीन पहाट येईल. जे लोक तुला कमी समजत होते, तेच लोक तुझ्यातला बदल पाहून आश्चर्यचकित होतील. कारण तुझ्या आत आता एक नवीन शक्ती जन्म घेत आहे. तू आधीसारखा भोळा राहणार नाहीस, पण कठोरही राहणार नाहीस. तू फक्त स्वतःची किंमत ओळखायला शिकलास. हा संकेत सांगतो, तुझ्या आयुष्यात जे संपलं ते तुझं भविष्य नव्हतं. तुझ्यासाठी अजून खूप काही चांगलं लिहिलं आहे. म्हणूनच स्वतःला संपलेलं समजू नकोस. कधी-कधी सगळं तुटल्यानंतरच माणसाचं खरं आयुष्य सुरू होतं. जर हा संकेत तुझ्या आयुष्याशी जुळत असेल, तर समजून घे, तुझा वाईट काळ संपण्याच्या मार्गावर आहे. फक्त स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस. कारण देव उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही. भक्तांनो, हा संकेत तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच मनाला भिडणाऱ्या संकेतासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.